श्रीराम भावनो. तर परत एकदा आपल्या व्हिडिओत स्वागत आहे. व्हिडिओ कोणता आहे तुम्हाला माहिती आहे. आपण खाली जातो कंपनीच्या बाहेर गाडी भरायला. बघू शकता ही कंपनी आहे. गाडी रात्री झालेली तर गाडी आपण का रात्री चालतो. आता सकाळी उठलो बिटलो न तोंड धुता पहिली गाडी बांधून घेतली. अप्पा तुम्हाला आरशात दाखवतो. तर या बघितलं का पहिली गाडी बांधून घ्यायला लावली. सूर्यमामा सुद्धा बाहेर आलेली आता. तर आपल्याला ज्या पॉइंटला गाडी लावायची होती का त्या पॉइंटला गाडी लागलेली आहे. आणि अलीकडले 2 पॉइंटला काय उपयोगाचे नाही का. तर ज्या पॉइंटला गाडी लागायची तिथं गाडी टपकन भरती. आणि आता पाहू आता साहेब आले काय तर भावना गाडी आतमध्ये घेतलेली बाहेर काढली त्यांनी परत काय तर देवाने तिथं लावायला जागा नाही आहे. ती गाडी झाल्याच्या नंतर तर मी या म्हणे ही समोरची गाडी झाल्याच्या नंतर. तर तोवर आपण आता याला इथंच लावू. आणि कोकण्या चाललाय पुढं. मी चाललोय त्याच्या माग. आता जातो मस्त चहा बी पिऊन येतो फ्रेश होतो. आता फ्रेश झाल्याशिवाय मजा नाही आहे. करतो बदललेला आहे तर पिवळा होता ना परत दुसरा घातला बदलला कोकण्या. तर पुढं त्याच्या माग ही कंपनी. तर जाऊ चहा बी घेऊन मस्त पैकी. आता भरली एवढी गाडी तर बघू शकता चॉकलेट. तर किती थप्प्या झाल्या असं साधारण 1 2 3 4 5 6 7 8 9 9 10 थप्प्या अजून राहिलं एवढं. अजून की कंपनी. तर बघू अजून साधारण किती टाइम लागतो काय माहित नाही आपल्याला पण. तर घेऊ भरून ती गाडी बिडी भरून. तर जाळी बिळी मारून एकदम ओके. तर भाऊ बाटली घ्या ना आपली. बाटली राहिली. हात बीत पाहिल्या किती घाण झालेले. तर मायनाचा लुक पाहिला कसा आहे गाडी बांधल्याच्या नंतर. गाडी बांधली गाडी एकदम टॉप दिसते का नाही भैया एकदम टॉप. तर आता सगळं तावा बिवा मारून एकदम ओके. तर बाकी काही नाही. गाडी साईडला लो पेपर वगैरे थोडं लेट भेटणार आहे. तवर नाही का हात पाय वगैरे धुवून एकदम फ्रेश होणार. तर गाडी कुठं लावायची कोकणी आपल्याला समोर. त्या तिकडे गाडीची गाडी आली का तिथं रिवर्स टाकून द्यायची. येऊन दे सेटनं तर रिवर्स नाही टाकला तरी गाडी माग आली. पोतार असल्यामुळे नाही का पलीकडे दाबायची नाही का. तर इथं साईडला दाबून लो. येऊन दे अंदे सर मार उलटी. कटाव इधर कटाव भैया कटाव इधर. पडली का गरज. कटाव भैया इधर लागते का छाव में. तर कसं भावना नाही तर सावली आहे पलीकडं ऊन आहे त्याच्यामुळे इकडं सगळं झालं भावंड. पण तुम्हाला एक दाखवतो बाय कागद राहिला ना वरती आहे तसंच. तर आता त्याचा काहीतरी विषय करावा लागेल. कुठं दाखवता लागणारच आहे त्याला. मग काय तर भावंड दुसरं काही नियोजन नव्हतं. मग याचं जुगाड करून टाकला असा. खड्डं पडलं पण काय आता या गुतून म्हणलं खरं हे बाई याच्यामुळे झालं. याच्यामुळं नाही तर कागद आपला आतमध्ये फसला असता. भैया मी माग थप्पे मोजित होतो तुला नाही का. या बाई फॅन मध्ये घातलं बाय. तर चला भाऊ जाऊ आता खाली जातो बाबा. दम लग गया मेरे को तो डायरेक्ट. तोंड खाली गेलंय. सेल्फी इन द सेल्फी. हॅलो काय तर भावंड मग आलतो हातपाय वगैरे धुवून एकदम फ्रेश. तर तुम्हाला माहिती ताडपत्री बांधलं माणूस काही काळा पडतो त्याच्यामुळं डायरेक्ट हातपाय बितपाय धुवून एकदम क्लिअर खट. आता मस्तपैकी जेवण करायचं. तर बिल भेटत आहे का. तर तुम्हाला माहिती कंपनी मला तेवढं राहतो का बिल लवकर नाही भेटत. आणि टाइमपास जादा राहतो. एंट्री करा हे करा ते करा त्याच्यातच दिवस निघून जातं नाही का. चला येतो नाही का फ्रेश. मग भावांना भेटलं ना बिल. हे पहा हा ब्रँड आणि आपलं बिल. तर हे डोंगरात भरायला आलतो त्याच्यामुळे आपल्या फोनला रेंज नव्हती आणि बंधू असलेले चालवायला. तर पाहिलं का डोंगर इज डोंगर कम बॅक डोंगर.
तर तुम्ही म्हणत असाल नाही काही पण शब्द वापरतो, काय करणार भावना डायलॉगच सापडत नाही बोलायला. त्याच्यामुळं ऊन एवढं पडलंय ना, आता दुपारचे 2 वाजत आलेले साधारण, नाही 2:30 वाजलेले. आणि मी आतापर्यंत असा कोणता टाइम आहे सही लागलाय माझ्या फोन 10-15 मिनिटं माझ्या पुढंच होतो ते मोबाईल. तर आपल्याला इथून लिफ्ट मारायचा कंपनीच्या बाहेर आल्याच्या नंतर. तर भैया पलीकडल्या पट्ट्यातून हा कुठून समोर पलीकडून सर, का तर इकडे हैदराबाद आहे. तर इकडं रोड बंद केलाय का तर त्यांचे पगार झालेले नाही टायमावर, त्याच्यामुळे पा काय. तर भाऊंनो आत्ता जार घेतले 2 गाड्याला 2. इथं नाही का दुकान होतं तिथं पलीकड, मेडिकलच्या पलीकड दुकान आहे इथं. तर मस्तपैकी 2 जार आणले. कोकणे कशा वाटला जार घ्यायला तुला? काय ऑफर वगैरे दिली की नाही तुम्हाला असे? तर एकदम हाय फाय क्वालिटीतले 2 जार, का तर आपल्या गाडीत काहीच नव्हतं, आपल्याला जार तर घ्यायचा होता नाही का. बघू शकता एकदम क्लीन न्यू फ्रेश. थांबा याच्यावर ठेवतो तुम्हाला दाखवतो. ते पडू राहिले बाबा पाहिलं का. तर आपल्याला नाही का दोन्ही गाड्या नव्हत्या, त्यांच्या हिशोबाने आपण घेतली. हे काम करा, ते इकडे सरकव नाही, दोन्ही मागे ठेवून एक काम कर. काय तर आलतो पंपावर आता डिझेल वगैरे सेट करायला. भाऊ आपला 12,000 करा ना. मराठी येत नाही का? हा बरोबर ना का मराठी. तर डिझेल विझेल टाकून घेऊ. काही स्कीम वगैरे नाही का? स्कीम नाही कुछ भी असा डिझेल टाकले मामा, काही स्कीम वगैरे आहे का नाही डिझेल टाकले हो? तर मग भावांनो डिझेल वगैरे टाकलोय, निघलोय आम्ही आता जोमात. आणि मी आहे साईडला एकदम ब्रँड इज ब्रँड स्टिंग पिऊन आले. तर स्टिंग पिऊ गाडी स्टिंग पिऊन बसायचं. वाटलं का फक्त मागं आडा होऊन जायचं रे, पडायचं मागं, म्हणजे आपल्याला टेन्शन नाही राहणार. बरोबर नाही कुठे? बघू शकता आता मी कुठं आहे. वा व्हेरी नाईस. क्या दिखा मेरे को, मेरे पा जोडपे बैलाची पाहिलं का काय ना आधी बोललं मूर्ती कोण होती? विठ्ठल रुक्मिणीची. तर भावांना ट्रॅक्टरवाला डायरेक्ट मधलं सेंटर धरून चालू राहिला. भावा थोडी साईड दे म्हणा फक्त गाड्यांना, म्हणजे गाड्या निघतील पुढं. आता लय लांबवर ट्रॅफिक जाम केलं तर भावाने. तर हे काय हे गुड्डा गुड्डी किती भारी आहे. मला घ्यायचं आहे पण आता नाही. ज्यावेळेस आपण गाडी बनवू का त्यावेळेस घेणार, का तर जावा ते नाही राहणार. थोडं गाडीची सीट एकदम भारी होईल, एकदम आपलं टॉप दिसल, त्यावेळेस ठेवायला काही नाही. का तरी आत्ता आपल्यालाच बसायला जायला नाही राहत. का तर तुम्ही बघू शकता आपल्याला बकेट घेतली, आपली बकेटची जागा इथं फिक्स आहे. आणि आता जेव्हा एक घेऊन बसलो आता जार पाणी ठेवायला. तर आपल्या फॅनला काय झालं काय नको, फॅनला फाशी घेतली काय न. तर भावांना आपल्या फॅनला फाशी घेतलेली आहे. तर आता काय विषय नाही त्याचा, जाऊन द्या. तर हे बायला मी कसा साईड सांगतो, लेफ्ट साईडला बसले हो. तर डायरेक्ट किन्नरकी, ज्यावेळेस मी किन्नरकी करायचो का त्या दिवस आठवले मला आता डायरेक्ट नाही का. असाच लेफ्ट साईडला बसेल राहायचो, असा हात काढायचो. मग तेव्हा माणसं शिव्या द्यायचे नाही का, तुला समजत नाही का असं तसं. आणि जो ड्रायव्हर राहायचा म्हणजे मालक तो तिकडून बोलायचा. तर काय दिवस काढावं लागायचे कसे ना कसे. आता थांबलो तो सुप्यामध्ये. तरी आता हार घ्यायचा म्हणलं आपल्याला. तर हार बघू शकता आपल्याला जो हार घ्यायचा आहे याच्यामधला एक कोणता पण हार घेऊन टाकू. कोणता घ्यायचा, कोणता म्हणतो तू? यो काय म्हणले काय बोल हा हार घेतलाय आपण आता. मोठा आहे ना, आज नाही करायचं भैया. पिलूला आज आपल्यातर्फे हार, जानूला.
की बांधला ना मग महिन्याला हार पाहिला किती जाड आहे. तर आपण कसं आहे करतो हिला खर्च आपली जान असल्यामुळं, बाकी काही विषय नाही. प्रत्येक गाडीला खर्च करतो का, तर असं नाही का मीच एकटा खर्च करतो म्हणजे सगळेच जण खर्च करीत नाही का. तर आता त्याचा एक मस्त फोटो घेऊ आणि एक आपला फक्त गजरा घ्यायचा आपल्याला. समोर जे लावेल येतो कोणता घेतो आणि कोकण्या. तर मग भावांनो गजरा बी लावला गाडीत आणि निघलो पण इथून. तर इथं गर्दी लय राहते नाही का. तर आता तुम्हाला एक विषय सांगतो. तर आमच्या संग विषय असा एक झालता, आम्ही गाडी साईडला लावली आणि ओमकार भाऊ आपला ब्लॉग शूट करत होता. तर पलीकडल्या साईडला RTO ची गाडी उभी होती आणि आपलं काय मिळणार होता का त्यांचा व्हिडिओ वगैरे काढायचा म्हणून. आणि यांनी ब्लॉग शूट केला भाऊ. आपण थांबलो इथं हार घ्यायला हे ते. तर मॅडमला काय वाटलं का आम्ही RTOचं लोकेशन देऊ राहिलो. मग मॅडमने आम्हाला बोलवलं, पण मी विचार केला म्हणलं गाडी आपली अंडरलोड, गाडी रस्त्याच्या एक साईडला आहे, पट्ट्याच्या खाली आहे, मग आपल्याला बोलवलं कायला. तर ओमकार तवर त्यांच्यापाशी गेला. तर ओमकार भाऊ त्यांनी मोबाईल घेतला पाहिला. मग ओमकारला म्हणजे तुम्ही RTOचं लोकेशन देता गाडीचं, गाडी कुठं आहे काय. ते म्हणे नाही मी ब्लॉग शूट करीत होतो. त्यांनी तुमच्या चॅनलचं नाव सांगा. मग ओमकार भाऊ त्यांच्या चॅनलचं नाव सांगितलं. ते चॅनल वगैरे ओपन करून पाहिलं. बरं म्हणे तसं सांगत नका जाऊ. म्हणलं नाही मॅडम आम्ही सांगत नाही म्हणलं, आम्हाला खोटं वाटत होतं. मग माही पण ID पहा म्हणलं. मी मग पण चॅनल दाखवलं त्यांना. मग त्यांना जरा नाही का विश्वास बसला आमच्यावर. नाही तर मग त्यांना काय वाटलं का आम्ही लोकेशन देऊ राहिलो बा नाही का, इथून गाडी निघली तिथं चालली. तसं काही नाही. आपल्याला काय करायचं तर आपण नियमात चलवतो. ज्यादा काही ओव्हरलोड नसतं आपलं. आपली गाडी 13 टन उडली, आपण भरलंय 8 टन वजन, त्याच्यामुळे काय नाही करायचं. बरोबर आहे की नाही कोकणी म्हणतो. बरोबर डायरेक्ट RTO मॅडमने आपला ब्लॉगचं लोकेशन काढलं. विशेष वाटतं जरा. कसं आपण करीत नाही ते धंदे. आणि तिला काय वाटलं माहिती का, आपल्या गाडीची शूटिंग काढली आणि डिलीट टाकून हा दुसरं काही चेक केलं नाही भावांनो. तिला फक्त मॅडम ना गॅलरी चेक केली. मॅडम म्हणे नाही का असं करू नका म्हणे. म्हणलं मॅडम आम्ही करीत नाही म्हणलं. त्याच्यामुळे मॅडम काय म्हटले तर म्हणे चला जाऊ द्या म्हणे. जा मग आम्ही आलो महिन्याला हारगर बांधला निघलो तिथून पुढं आलो आता जवळजवळ घाटाच्या कोपऱ्याला. मग भावांनो आला आता सध्या शोरनाजोत हॉटेलच्या जवळ. तरी महिना लव यू मेरी जान कोकणी बंधू व्हिडिओ काढ राहिला. तर कशी आहे आपली जान. तर भावांनो एक बारी खायला नसलं तरी जमन, पण नाही का हिला जीव नाही असा जीव लावायचा का तुम्हाला सांगतो का. तरी आपल्याला लय साथ देते लय. आता एवढं मला एक सांगा, आपण रिक्स घेतो 12-12 घंट्याला 11-11 घंट्याला गाडी टच करतो मंडीला. तर ती गाडी आपल्याला एवढा सपोर्ट करू शकते. तर आपण त्याला काय 500-600 रुपयाला हार नाही घेऊ शकत का. तर तुम्हाला पण माहिती आहे तर आपल्या महिन्याला किती खर्च करतो आपण. बरोबर आहे की नाही कोकणी बंधू. शॉर्ट करून जातो रे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ भावांनो. तर दिवाबत्तीचा टाइम झाला म्हणून आपण लगेच लाईट वगैरे लावली आणि गाडीच्या सुद्धा पाया पडून घेतो. का तर आपली लक्ष्मी आहे बघू शकता. कोकणी बंधू सुद्धा पाया पडून राहिला. का तर आपलं सगळं पोट पाणी तिच्यावर चाललं म्हणलं आपण तिला नाही नाराज ठेवायचं भाऊ. काय असो नसो लक्ष्मी आहे म्हणलं तिच्या आपल्या पाया बिया पडणं भागी. मग काय तर भावांनो आपण आलेलो आहे आता नगरमध्ये. तर हा दौंड चौक आहे. दौंड चौकात नाही का आपण म्हणजे चौकाचं नाव नाही माहिती आपल्याला एवढं परफेक्ट. तर इथून राईट जर मारला आणि काढल्या साईडला दौंडला जातो. रोड अहमदनगर प्लस हा रोड कुठं जातो हे माहित नाही आपल्याला. आता आपण नगरच्या जवळ राहिला असून आपल्याला माहित नाही हा रोड कुठं जातो काय. तर पाहिलं का नगरवाल्याची ड्रायव्हिंग कशी काय हो, कशी खाऊन द्या त्या गाडी कुठं पण. पाहिलं हे पाहिलं का एकदम डेंजर ऍक्टिव्ह ड्रायव्हिंग. हे पा 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 खरं भैया तो. तर हे बघितलं का आता निघलो ट्रॅफिकच्या बाहेर. तर तुम्ही बघू शकता अंधार पडलेला आहे नगरमध्येच आपल्याला. तर अजून आपल्याला जायचंय 550-600 किलोमीटर रनिंग आहे. अख्खी नाईट गाडी दाबावं लागेल तर आपण सकाळी पोचू. आणि पार्टीला आपण बोललो सांगितलं सकाळी 6:30 पर्यंत तुमच्या दारात हजर राहतो म्हणून. असं काही नाही मला काय विषय नाही. बघायला हो